अरे च्या पेन पडलं. पंढरी झालं टेबल पुसून. ही प्लेट ठेवून आतमध्ये. भाऊजी हा हिशोब तयार आहे ना? हो. किती आहेत? 5850. किती? 5850. मी तासाभरापूर्वी पैसे मोजले तेव्हा 5750 रुपये होते. आणि या 2 तासामध्ये किमान 20 ते 25 लोक येऊन गेली, म्हणजे 200 ते 250 रुपये नक्की झाले असणार जास्ती. अरे मगाशी तुझा आहे ना मोजण्यामध्ये काहीतरी घोळ झाला असेल नाही का? हा मे बी मी चुकीचे मोजले असतील. बरं ठीक आहे, जाऊ दे. चला आता झालंय आपलं, आपण घरी जाऊयात. हा ठीक आहे. आणि बाबा उद्यापासनं या काउंटरवरती तू बसत जा. नाही म्हणजे तुझ्यासारखे वडे करता येत नाहीत मला, पण मी शिकेन मी तसे बनवेन. पण पैशांमुळे आपल्यात काही गैरसमज नको बाबा. भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. अहो तुम्ही एवढी मदत केली मला आज, आणि मी म्हणालो ना माझ्याकडूनच काहीतरी मोजण्यात चूक झाली असेल. हा मग पार्टनरशिपचं नक्की ना रे? पार्टनरशिपचं बघू नंतर, काय घाई आहे. आणि हे एवढं हॉटेल आपलंच आहे की नाही का? चला. तू काय, तुझा बाप पण मला या धंद्यात पार्टनरशिप देईल. मला कधीच वाटलं नव्हतं आनंदी मी नोकरी करीन म्हणून. आणि आज नशिबाने नोकरी सुद्धा अशी मिळाली ना की मीच मालकासारखे निर्णय घेत असतो. तर घराचं लवकर झालं पाहिजे. तात्या म्हणतात मोठा बंगला घ्यायचा, पण मला तर असं वाटतंय की काय झालं आनंदी? नाही काही नाही, तू बोल ना. आनंदी हे बघ, मुंबईला येण्याआधी आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो, आणि त्या संकटात आपण अडकलो ते तू गप्प राहिल्यामुळे. म्हणूनच म्हणतो आपण एकमेकांपासून काहीही लपवून ठेवायचं नाही. सांग मला काय झालंय? वीर साहेब काहीच झालेलं नाहीये. मी फक्त विचार करत होते आपल्या घराबद्दलच, की ते लवकरात लवकर झालं पाहिजे ना. आनंदी हे बघ, मला सांग काय झालं. मी पंढऱ्या केव्हा आलास हॉटेलवर ना? आत्ता चालू. आजचा दिवस कसा होता? गर्दी होती ना? आनंदी एक मिनिट, मला असं वाटतंय की पंढरीला काहीतरी सांगायचं आपल्याला. काय झालं पंढरी? नाही अशी उत्तर का देतोस? काही सांगायचंय का तुला? वीर दादा त्याचं काय म्हणजे आपले लक्ष्मीकांत दादा आहेत ना, ते चोर आहेत. म्हणजे त्यांनी आज हॉटेलमधले 200 रुपये चोरले. पंढऱ्या काय बोलतोस तू? एक मिनिट आनंद, यावर माझाही विश्वास बसत नाही. पण पंढरी खोटं बोलणार नाही, आणि याची खात्री तुलाही आहे आणि मलाही. मग आपण प्रसाद दादांना सांगूयात. काय आत्ताच्या आत्ता जाऊन त्याला या सगळ्याचा जाब विचारल्याशिवाय मी गप्प नाही बसणार. नाही नाही प्रसाद, ऐक ऐक बघ, असं काही करू नको. तू आत्ता भाऊजींना काहीही बोललास ना तरी पंढरी आपल्याला सांगतोय ह्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही पुरावा नाही आपल्याकडे. आणि ते पंढरीला सहज खोटं ठरवून उलटा कांगावाही करू शकतात. आणि प्रसाद दादा हा म्हणजे पंढरी काय सांगतोय त्यात म्हणजे त्याच्या पाहण्यात चूक झाली असेल ना.
मॅम मला असं वाटतंय की लक्ष्मीकांत भाऊजींनी सुट्टे पैसे टाकले असतील आणि मग ते परतही घेतले असतील. अशी शक्यता नाकारता नाही येत ना आपल्याला. नाही, मला नाही वाटत असं काही झालं असेल. कारण असं झालं असतं तर बिलं फाडण्याची काहीच गरज नव्हती ना. लक्ष्मीकांत प्रसादला सांगू शकत होता की मी ते पैसे टाकले होते म्हणून मी ते पैसे परत घेतो. नाही, पण मला असं वाटतंय की आपण भाऊजींना अजून एक संधी द्यायला हवी. तू म्हणतेस ते बरोबर आहे वृंदा. काय ना, आत्ताच कुठे हॉटेल सुरळीत सुरू झालंय, त्यात परत नव्या कटकटी नको. नाही, मी म्हणते की आपण भाऊजींना अजून एक संधी देऊयात, म्हणजे त्यांना ट्रिक करूयात, पडताळून पाहूयात ना की खरंच ते असं करतायत का. खरं सांगू तर लक्ष्मीकांत एवढ्या क्षुल्लक पैशांसाठी असं करतोय म्हणजे त्याला कल्पना नाहीये तो केवढी मोठी चूक करतो. पण जर तो ह्याच्यात पकडला गेला ना तर पार्टनरशिप सोडा, त्याला हॉटेलच्या आजूबाजूलाही फिरकू देणार नाही. प्रसाद, त्यांची चोरी तू पकडणार कशी आहेस? माझ्याकडे एक आयडिया आहे त्यांची चोरी पकडण्याची. म्हणजे खरं तर हा तुमचा खासगी प्रश्न आहे, पण मला काहीतरी सुचवायचंय, तुम्हाला पटलं तर ऐका. प्रसाद, उद्या तू हॉटेलला गेलास की ठरलं तर मग आता असंच करायचं. किती आले भाऊ? परत या. लक्ष्मीकांत भाऊजी, हा बोल. काउंटरवरती मी बसतो, तुम्ही दोघांना मदत करा. अरे पण मला वडा भजी म्हणजे मला साधा चाही करता येत नाही. तसलं काहीही तुम्हाला करायचं नाहीये. मग मी काय करायचं? मदत. तुम्ही त्या दोघांना मदत करायची. अरे पण त्या दोघांना मी काय मदत करणार? कसं आहे माहिती का भाऊजी, बटाटे वड्याची भाजी मी करून ठेवलेली आहे, दिवसभर पुरेल अशी चटणी पण केलेली आहे. शर्मिष्ठा वडे आणि भजी तळेल, चहाचंही तीच बघेल. एवढं सगळं ती करणार आहे ना, मग मी काय करायचंय? सगळ्यात महत्वाचं काम तुम्हाला करायचंय. कुठलं? हे लोक जी ऑर्डर देतील ना ती घ्यायची आणि त्यांच्या टेबलवर नेऊन ठेवायची. काय? हो, मी नाही करत. हे बघा, तुम्हाला जर पार्टनर बनायचं असेल ना तर ही सगळी कामं करावी लागतील. सगळ्या कामाचा अनुभव पाहिजे. हो? चला या, बाहेर या. हे घ्या. हे का? टेबल वगैरे पुसायला लागेल ना तुम्हाला. घ्या घ्या. सेट बिल. ठीक आहे. थँक्यू. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का हो? नाही. तुम्ही माझ्याशी लग्न कराल?
सुनबाई आता छान आलं का दार्जिलिंगला गेला का काय? बसा तात्या बसा, येईल काय एवढं, बसा. तुम्हाला सांगतो चोरगे साहेब, इन द मॉर्निंगच्या नाटकाला गेला ना, माय हेड इज नॉट इन द पोझिशन. खरंय खरंय, खूप वर्षांची सवय असते ना की असं होतं. अगदी बरोबर बोला. आला आला घ्याच्या. मेन्शन नॉट. वा वा स्वर्ग साहेब, टेस्ट दिस टी. दिस टी टेस्ट नॉट इन एनी टी. एकदा वापरते आपण चांगल्या. तुमची सुनबाई ना अगदी आमच्या आनंदीसारखं चहा बनवते बघा. नाही नाही तात्या, हा चहा तुमच्या सुनेनीच बनवलाय. ती आत नाश्ता करते म्हणून मी फक्त घेऊन आले. बघ, आमच्या आनंदी ना चहा नाही बनवत, अमृत बनवते. अमृत म्हणजे काय, म्हणजे मी शिकवली तिला. चहा बनवण्याचे 72 प्रकार. 72. मला सांगा मग हा चहा कितव्या प्रकारचा आहे? 69. वृंदा, तुझा अभ्यास काय म्हणतोय बाई? अभ्यास व्यवस्थित चालू आहे बाबा. आणि हो, परीक्षेची तारीख सुद्धा डिक्लेअर झाली आहे, 24 तारीख. म्हणजे आलीच की आता तोंडावर परीक्षा. अभ्यास झालाय ना व्यवस्थित? हो, तयारी झाली आहे. आणि घरातल्या कामाचं तर मला काहीच टेन्शन नाही ना. आनंदीताई मला काही करूच देत नाही. वा, इथे ठेवा ना तात्या. या. वा, मी एक काम करते, बाकीच्यांना नाश्ता त्यांच्याच खोलीत देते. कुर्लेकर बाई, हो, ह्या 4 फोटोपैकी एक फोटो आज आम्ही पसंत करतो आणि तुम्हाला तसं कळवतो. मग मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करूया. हो, हा, आमच्या मुलीसाठी स्थळ शोधतो ना आम्ही. हो हो, हा हा, ठेवते ठेवते. हा, जीव काढला या बाईंनी. सारखी पिपाणी सारखी माझ्या मागे लागली. सारखं सांगते हो, फायनल करा, एक स्थळ फायनल करा. ही अशी मुलं हातात राहत नाहीत. काय स्थळ आहेत का गोदामातले उंदीर? कांता, अगं बाकीच्यांना तरी मोकळं सोड ना. सगळ्यांनाच आमच्यासारखं धारेवर कसलं धरतेस ग? अहो, खरंच ही स्थळं खूप चांगली आहेत. नावं ठेवण्यासारखं काही नाहीये या स्थळांमध्ये. कोणी हातचं सोडत नाही हो असं स्थळ. मी काय म्हणते, फायनल करून टाका ना पटकन, नाही का? सुनबाई, जरा बघा आणि पसंत नापसंत काही ती कळवा जरा. हो सुनबाई, आम्हाला पण द्या की, आम्ही पण आहोत की सिनियर सिटीजन. करते करविते चोरगे. अहो, फायनल करा. ही पोरं म्हणजे काय भारतातले सोमे गोमे नाही आहेत, परदेशातली मुलं आहेत. परदेशातली काय कमी मुली सांगून नाही आहेत यांना. आपण जर असेच हातावर हात धरून बसलो ना तर मग. हे बघ, प्राची लग्नाला नक्की तयार आहे हे मला कळल्याशिवाय मी यातल्या कुठल्याही गोष्टीला पाठिंबा देणार नाही. कांता, कळलं? मी आजच प्राचीला हे फोटो दाखवते आणि तिची पसंती मिळवते. हो स्वर्गबाई, आय वॉर्न यू. मी माझ्या एक्सपेरिमेंट वरून सांगतोय, आपली पोरं किती बी आपली असली ना तरी नेव्हर टेक ग्रँट. हो सुनबाई, तुमच्या सासूबाईंना नेव्हर टेक ग्रँटचा अर्थ समजावून सांगा. तात्या, तुम्हाला गृहीत धरू नका असं म्हणायचंय का? येस स्वर्गबाई, इंग्रजी वीक. आय एम टायर टू ट्रान्सपोर्ट इंग्रजी इंटू मराठी. मी माझ्या मुलीला गृहीत धरत नाहीये. माझी खात्री आहे, इकडची दुनिया तिकडे झाली ना तरी प्राची माझ्या मर्जी विरुद्ध लग्न करणार नाही. आणि याच्यात ब्रह्मदेव सुद्धा मध्ये पडू शकणार नाही. मी आले, दाखवून येते आणि पसंत पण करून घेते. स्वर्गीय बाई, स्पीक मोर. वॉल पीपल बोर ना. ए वृंदा, आनंदी, तुम्ही दोघीही प्राची बरोबर थांबा, तेवढाच तिला आधार होईल. जा तुम्ही. काही उपयोग नाहीये बाबा. अगं ते मलाही माहिती आहे, पण मी म्हणतोय म्हणून ऐका. जा.
काका दोघी नको, मी एकटी जाते, चालेल का? हो बाबा, आनंदी म्हणते ते बरोबर आहे. मी तिथे गेलेलं आईंना तसंही आवडणार नाही. चालेल जा. तुम्ही दोघं डोकं बिकं फिरलं नाही ना? काय फुबाईफू चालू आहे आरशात? आरशात बघण्यासाठी एकटीच हसतेस ती? सॉरी आई, मी बावळट. सॉरी काय आणि घाबरतेस कशाला एवढी बाळा? अगं आता आरशात बघून हसायचं, मोरडायचं हेच दिवस आहेत तुझे, हेच वय आहे तुझं. लग्नाळू कोण झालंय आ? हातात दिवा घेऊन शोधला ना तरी स्थळ अशी सापडणार नाही, तशी 101 स्थळं आणली आहेत बघ मी तुझ्यासाठी. फोटो बघून घे एकदा आणि कुठला मुलगा पसंत पडतोय ते ठरव आणि सांग. बाकी सगळं मी आणि तुझे बाबा बघून घेतो. घ्या आणि बघा